तर राज्यातल्या लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर, मोठी आनंदाची बातमी आलेली. लाडक्या बहिणींना मिळालेल्या माहितीनुसार 26 जानेवारीला लाडकी बहीण योजनेच्या 19व्या हप्त्याचं वितरण होणार असल्याची माहिती बऱ्याच प्रसार माध्यमांवर, दैनिक वर्तमानपत्र आणि युट्यूब चॅनलवर सुद्धा ट्रेंड करत आहे. तर खरंच तुम्हाला 26 जानेवारीला 19वा हप्ता मिळेल काय, आणि त्यानंतर ज्या महिलांना डिसेंबर मध्ये हप्ता मिळाला नाही त्यांना सुद्धा हप्ता येण्याची काही शक्यता आहे काय, या संदर्भातली माहिती समोरच्या एका मिनिटात आपण पाहणार आहोत. त्यापूर्वी तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओ लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार, मी भाऊसाहेब गोडे स्वागत करतो तुमच्या लाडकी बहीण योजनेच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर खुशखबर आनंदाची बातमी, खुशखबर आनंदाची बातमी. राज्यातल्या लाडक्या बहिणींसाठी लाडकी बहीण योजनेच्या 19व्या हप्त्याच्या वितरणासंदर्भात मोठी खुशखबर, मोठी आनंदाची बातमी आलेली आहे. लाडक्या बहिणींनो, ज्या महिलांना डिसेंबर मध्ये हप्ता मिळाला होता त्या सर्वच महिला जानेवारीच्या हप्त्यासाठी पात्र असणार आहे. येत्या 24 तासात तुमच्या खात्यावर जानेवारीचा हप्ता वितरित होण्याची शक्यता आता वर्तवल्या जात आहे. पण लाडक्या बहिणींनो, फक्त ही शक्यताच आहे. या संदर्भात अजूनपर्यंत कुठेही अधिकृतपणे माहिती समोर आलेली नाही. पण ज्याप्रमाणे आपण अगोदरच्या हप्त्यात पाहिलं होतं की GR नाही, कसलीही घोषणा नाही, डायरेक्ट लाडक्या बहिणींना वितरण सुरू झालं होतं, त्याचप्रमाणे इथे सुद्धा तसंच होऊ शकते. डायरेक्ट तुमचं वितरण हे 26 जानेवारीच्या दिवसावर सुरू होऊ शकते आणि एका दिवसातच वितरण हे पूर्ण होणार आहे. आणि त्यानंतर लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर असणार आहे. ज्या लाडक्या बहिणींना डिसेंबर मध्ये हप्ता मिळाला नव्हता त्या लाडक्या बहिणींना 3000 रुपये एकत्रितपणे येण्याची शक्यता आहे. प्रसार माध्यमांवर, दैनिक वर्तमानपत्र आणि युट्यूब चॅनलवर सुद्धा वेगवेगळे आमदार असतील, मंत्री असतील, यांच्याकडून राज्याच्या महिला बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांना विनंती केलेली आहे की ज्या लाडक्या बहिणींना नोव्हेंबर डिसेंबर मध्ये केवायसीच्या कारणाने अपात्र करण्यात आलं होतं तर केवायसी व्हायची त्यावेळेस होईल, पण केवायसी बाजूला ठेवून लाडक्या बहिणींना 3000 रुपये एकत्रितपणे जमा करण्यात यावे अशी विनंती आता बऱ्याच ठिकाणावरून होत आहे. की पाहावं लागणार आहे की जानेवारीच्या हप्त्यासोबतच नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता हा एकत्रितपणे जमा होईल का. त्यानंतर केवायसी करण्यासाठी मुदतवाढ दिली होती. राज्याच्या महिला बाल विकास मंत्री आदित्य तटकरे यांनी प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना त्या संदर्भात आदेश दिले होते. पण अंगणवाडी सेविकेकडून ऑफलाईन पद्धतीने ही केवायसी करण्याची प्रक्रिया ठरली होती. पण अंगणवाडी सेविकेने अगोदरच कामाचा फार भार असल्या कारणाने ऑफलाईन पद्धतीने घरोघरी जाऊन केवायसीचं काम करण्यास नकार दिलेला आहे. त्यामुळे केवायसी पुन्हा आता पोर्टलवर चालू होईल की अंगणवाडी सेविकेकडूनच ते काम करून घेतलं जाईल, या संदर्भात अजूनपर्यंत कुणालाही कसलीही माहिती नाही. पण लाडक्या बहिणींनो, केवायसी संदर्भात जशी काही नवीन अपडेट आपल्याकडे उपलब्ध होईल सर्वप्रथम त्या संदर्भातला व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार आहे. त्यानंतर लाडक्या बहिणींनो, जानेवारीचा हप्ता आल्याचा पहिला मेसेज जसा काही येईल सर्वप्रथम त्या संदर्भात सुद्धा व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओ लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलवर अपडेट राहा. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. जय महाराष्ट्र.